नमस्कार मंडळी, आज मी बनवलेला आहे अचूक प्रमाणात घरगुती मसाला, साठवणीचा मसाला, तो आमचा आगरी कोळी आणि वाडवळी मसाला। त्यासाठी मी 4.25 किलोच्या प्रमाणात ही रेसिपी मसाला बनवलेला आहे। कुठली मिरची किती प्रमाणात घेतलेली आहे आणि साहित्य अजून काय काय घेतलेले आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। ही 4 प्रकारची मिरची मी 2 ऊन देऊन, आम्ही मिरची भाजत नाही, कडक उन्हामध्ये वाळवतो, 2 ऊन देऊन घेतो आणि 2 उन्हामध्ये ती कडक वाळली जातात आणि देठ काढलेली मिरची आम्ही घेऊन येतात। प्रमाण किती आहे 4.25 किलोचं, तर काश्मीरी 1 किलो, तेजा 1 किलो, बेडगी 1 किलो, पांडी 1 किलो आणि संकेश्वरी 1/2 किलो अशा प्रमाणात ही मिरची घ्यायची आहे। आता मी ही 4.25 किलो मिरची घेतली। ह्यामध्ये तुम्ही तिखटाची 1 किलो मिरची वाढवून तुम्ही मसाला तिखट, कारण माझा मसाला गोडा असतो, तिखट नसतो। गोडा मसाल्याचं प्रमाण टेस्ट ठेवायचं, फक्त तिखटाची मिरची वाढवून 5.25 किलो घेऊ शकता। आता हे मी गरम मसाले घेतले, त्यासाठी खडे मसाले वगैरे हे सगळे साफ करून स्वच्छ करून त्यातली खडे वगैरे असतात ते काढून घ्यायचे। तर मी प्रमाण सांगते, धने घेतलेले आहेत 500 ग्रॅम, राई घेतलेली आहे 600 ग्रॅम, जिरं 500 ग्रॅम घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो, काळी मिरी घेतलेली आहे 200 ग्रॅम, मेथी घेतलेली आहे 100 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम घेतलेली आणि दालचिनी 400 ग्रॅम घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहेत 100 ग्रॅम, मसाला वेलची 100 आणि 50 ग्रॅम घेतलेले आहे, हिंग खडा घेतलेला आहे, त्यातला अर्धा ठेवायचा आहे मसाल्यामध्ये घालायला, तेजपान घेतलेला आहे 50 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, शहाजिरं घेतलेलं आहे 50 ग्रॅम, रामपत्री 50 ग्रॅम, जावेत्री 50 ग्रॅम, बदियान 50 ग्रॅम घेतलेलं आहे, नागकेशर 50 ग्रॅम, कबाबचिनी आणि बडीशेप घेतलेला आहे 50, त्रिफला 50 ग्रॅम, हे सगळं 50 ग्रॅम घेतलेलं आहे। आणि वेलची जायफळ 3 वेलची घेतलेली आहेत, हिरवी वेलची 20 ग्रॅम आणि सगळे साहित्य आहे 4.25 किलो प्रमाणात। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते 5.25 किलो प्रमाणात तुम्ही हे करू शकता, कारण हा माझा मसाला गोडा आहे। आता हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे, फोडून सगळं स्वच्छ करून घ्या। दगडी फुलामध्ये माती असते, त्यामुळे ते अगदी असं जाळीवर घ्यायचं आणि त्याची माती पूर्ण काढून साफ करून घ्यायचं। आता हे सगळं साहित्य मी साफ करून घेते आणि भाजण्याचं कसं भाजायचं तेही तुम्हाला दाखवते। भाजताना फक्त एक साहित्य मी पूर्ण भाजून दाखवेल, नंतर फक्त घालताना आणि मग काढून दाखवेल, कारण जर मोठा केलं तर मोठा खूप व्हिडिओ होईल, म्हणून मी भाजताना सगळे साहित्य नाही जास्त दाखवणार, सगळं साहित्य दाखवणार, फक्त पूर्ण भाजताना नाही दाखवणार। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि मिरची आम्ही भाजत नाही, तुम्हाला आधी पण मी बोलली, मिरची आहेत ना 2 कडक ऊन द्यायची, कडक ऊन दिल्यानंतर अगदी कुरकुरीत होते। आणि राई आहे ती भाजून आम्ही राई वेगळी करून दळत नाही, कारण आता डंकामध्ये राई सोबत दळली जाते, नाही तर पहिली राई दळायची आणि मिक्सरला दळून मग मिक्स करायची मसाला, आता तसं करत नाही। आता कढई ठेवलेली आहे, कढई एकदम गरम करून घ्यायची, आणि त्यामध्ये आता पहिले धने भाजून घेते। धने आपल्याला मसाले भाजले असं कसं समजायचं आहे, सुगंधी वास सुटतो। जर मसाल्याचा करपलेला वास सुटला तर समजायचं की मसाले जळाले, पण मध्यम आचेवर सुरुवातीला ठेवायचं आणि नंतर मंद आचेवर पूर्ण भाजून घ्यायची। आणि भाजताना खूप वेळ लागतो, कारण मसाला वर्षभराचा मसाला आहे, तो व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणून तो मंद आचेवरच भाजायचा आहे। आणि थोडासा रंग बदलला की मग आपल्याला त्याचा सुगंध सुटतो, आणि सुगंध सुटल्यानंतर समजतं की आपले हे धणे म्हणावं की सगळं साहित्य भाजलेलं आहे। म्हणजे तुम्ही बोलाल की भाजलं असं कसं समजायचं, तर मसाल्याचा सुगंध आला की समजायचं, घरभर सुगंध दळवळतो मसाल्याचा, तेव्हा समजायचं मसाला भाजलेला आहे। बघा अशा पद्धतीने हे धणे मी पूर्ण भाजताना दाखवत आहे आणि नंतर थोड्या वेळ म्हणजे फक्त घालताना आणि काढताना एवढंच दाखवणार आहे। तर बघा छान असे धण्याचा रंग बघा कसा बदलत आलेला आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा मसाला बनवून बघा, घरगुती मसाला वर्षभर नाही 4 वर्षसुद्धा मसाल्याचा रंग पण खराब होत नाही। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4.25 किलोमध्ये तुम्ही 1 किलो तिखटाची मिरची असते संकेश्वरी, ती वाढवू शकता, कारण आम्ही खूप गोडा मसाला बनवतो, आम्ही तिखट कमी करतो। आता हे झालेले आहेत धने, बघा इथपर्यंतच धने भाजायचे, जर सुगंध सुटलेला आता जिरं भाजून घेतात। आता जिरं घालून घेतलं, बघा जिरं अशा पद्धतीने घालून घेतलं आणि आता हे असं थोडंसं ह्याचाही थोडा सुगंध सुटतो, आणि सुगंध सुटला की मग समजायचं आपलं जिरं भाजलेलं आहे। आणि सगळं जिरं म्हणावं, बडीशेप म्हणावं, धणे म्हणावं, सगळं साफ करून घ्यायचं। त्यामध्ये बारीक बारीक खडा असतो, तो खडा, आणि ह्यामध्ये आम्ही कांदा लसूण नाही घालत, कांदा लसूण आणि खोबऱ्याचा मसाला, कांदा लसूण मसाला माझा बनवलेला आहे, तो वर्षभर बाहेर राहतो, त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता दालचिनी भाजून घ्यायची, सगळं आता हे सगळं जे साहित्य आहे भाजायचं ते सगळं नेहमीप्रमाणे मी सांगते की मंद आचेवरच भाजायचं आहे। आणि जेव्हा आपण खडे मसाले भाजायला घेतो तेव्हा कढई पूर्ण किंवा पॅन जे काही भांडं घेणार ते पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर भाजायला सुरुवात करायची मंद गॅस करून। तर बघा हे दालचिनी पण
मस्त अशी भाजून झाली, हाताने अगदी कुरकुरीत अशी तुटायला लागते. आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे बडीशेप घालून घ्यायचं आहे. आता बडीशेप पण भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता अजून घालून घ्यायचं आहे शहाजिरं पण घालून घ्यायचं, कारण काही गोष्टी आहेत त्या एकाच टायमिंगला भाजल्या जातात. तर त्या अगोदर आता मी यामध्ये कबाब चिनी आणि हे त्रिफळा वगैरे सगळं तिन्ही एकत्र घालून मी हे भाजून घेतलं. हे थोडंसं शेकवायचं आहे खूप असं, आणि ह्याचाही मस्त सुगंध सुटला जातो. आता यामध्ये आता मसाला वेलची जी आहे ती थोडीशी ठेचून घ्यायची, म्हणजे भाजली व्यवस्थित जाते. आता ही थोडीशी, ह्याला थोडा जास्त वेळ लागतो मंद आचेवर, कारण मसाला वेलची आहे ना ती थोडी कुरकुरीत झाली पाहिजे, नाहीतर ती नरम होते. आता काळी मिरी, आता काळी मिरी भाजली कसे समजायचं, त्याचा धूर निघतो. आता व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण त्याचा धूर निघाला ना ते समजायचं काळी मिरी भाजली. आणि भाजायची प्रोसेस आहे ती मंद आचेवरच करायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने काळी मिरीचा रंग बदलतो. जसा तुम्हाला पुढे सांगणार आहे राईचा म्हणजे मोहरी जी भाजताना रंग कसा होतो तेव्हा ती समजते की भाजली असं. बघा आता ही भाजली आहे आणि आता काळी मिरी झाली. आणि आता हे जावेत्री आणि भाजून घ्यायचे. जावेत्री आणि काय म्हणतात त्याला ते तमालपत्री वगैरे सगळं ते भाजून घेतलं. आता मेथी भाजून घ्यायची. मेथी, आणि मेथीमध्येच मी लवंग घालून घेतली. लवंग पण भाजताना ना त्याचा धूर निघतो, धूर निघाला का समजायचं भाजलेली आहे तसं. तर अशा पद्धतीने लवंग आणि मेथी पण भाजून झालेली आहे. बघा आता ही पण आता आपण काढून, आता काढताना तुम्ही सगळं एकत्रच करून ठेवायचं, वेगवेगळं जिन्नस नाही. जेव्हा भाजतं ना ते भाजल्यानंतर सगळं एकत्रच. आता तमालपत्र म्हणजे तेजपान पण भाजून घ्यायची आणि कुरकुरीत भाजायची, लगेच ती कडक होतात, हाताने असे क्रॅश होतात, म्हणजे समजायचं भाजली. आता दगडफूल पण भाजून घ्यायची आहेत. बघा अशा पद्धतीने दगडफूल पण भाजली आणि दगडफुलाचा खूप सुंदर सुगंध येतो. खसखस भाजून घ्यायची. आता ह्यामध्ये हिंग आहे ना तो फोडून घालायचा आणि त्यामध्ये मग आणि जायफळ फोडून घालायचं, म्हणजे जायफळ आणि हिंग पण भाजायचा सोबतच. आणि थोडासा हिंग आपल्याला अख्खा ठेवायचा, जेव्हा आपण मसाला भरतो त्यामध्ये घालण्यासाठी हिंग ठेवायचा. आता आपण भाजून घ्यायची राई. आता राई बघा जेव्हा आपण भाजायला घेतो ना तेव्हा राईचा रंग डार्क असतो, गडद असतो, आणि नंतर भाजून झाल्यानंतर फिका होतो. आणि राई ही भाजताना तडतडली जाते. आणि राई पूर्ण भाजून घ्यायची, व्यवस्थित भाजायची, कारण राई कच्ची ठेवायची नाही. आणि आता जर तुमच्याकडे डंकामध्ये दळत नसेल तर तुम्ही ही मिक्सरला दळून नंतर मसाल्यामध्ये मिक्स करायची. डंकामध्ये आता एकत्र दळून देतात, फक्त बाजूला न्यायची, ती एकत्र घालून न्यायची, मग ते दळताना मसाल्यामध्ये घालून देतात. बघा आता हळूहळू बघा राईचा रंग पूर्ण लाईट होत आहे, म्हणजे फिका होत आहे, म्हणजे राई अशी फुगली जाते भाजल्यानंतर आणि छान सुगंध सुटतो. तेव्हा समजायचं राई आणि चटचट चटचट करत आहे. आता व्हिडिओमध्ये आवाज येत नाही पण चटचट करत आहे. बघा आता ही राई आपली भाजून झालेली आहे. आता आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत. आता हे सगळे मसाले गार करायचे आणि मसाले दळून आणायचे, छान असे सगळे मसाले आणि एकत्र करायचे. राई सोडून सगळे मसाले आणि मिरची सगळं एकत्र करायचं आणि दळून आणायचं. आता बघा मी सगळे मसाले दळून आणले आणि छान असा रंग बघा मसाल्याला किती सुरेख रंग आलेला आहे. छान असा हा आपला वाडवळी मसाला, आगरी कोळी मसाला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि मी मसाला कसा बनवला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि छान असा तुम्ही मसाला माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा, आवडेल तुम्हाला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.